आईस्क्रीम साठी एवढा खुश झाला बिचारा, म्हणजे आपण त्याच्यावर 5 रुपये जरी खर्च केले ना. शॉर्मागड, डोंबिवलीची जी फेमस शॉर्मागड आहे ना, तिच्याकडे शॉर्मा खायला गाईस ते बघा तिकडे, आणि गर्दी तर भरमसाठ आहे. म्हणजे मराठी माणसाला सपोर्ट करतात. आपले सावंत शर्माला भेट देण्यासाठी भिवंडी येऊन आलो आणि या लांब चांगलं चौवी चांगलं इकडचं आणि दादा आहे ना, यांनी मला जाम सपोर्ट केला. अजून एक आउटलेट ओपन करायला बघणार किंवा शॉप टाकायला बघणार असं काय. आता तर माझा छोटासा एक बिझनेस आहे. बोलण्याचा टोन एकदम चेंज झालाय, म्हणजे प्रेमाने बोलताय आणि वाईट करताय. स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर भाई आजची ब्लॉगची सुरुवात होते वॉशिंग सेंटरपासनं. निखिलची गाडी धुवायची होती आणि तसंच काजूला सोडायचं होतं म्हणून आलतो. आता थांबूया, याची गाडी धुवून घेऊयात आणि मग घरी जाऊयात. गेल्यावर स्नॅप तर असे काढतो जसे की बाप रे बाप, काय सोन्याचीच गाडी धुवायला आणली आहे भावानी. गरीब माणसं, त्याची गरीब माणसं. विचार करा, स्कूटी हाताने पण घरात पुसू शकतो, साफ करू शकतो, पण बाई वॉशिंग सेंटरला आणूनच गाडी धुतात. आणि गरीब माणसं, महिन्याला 1 लाख रुपये टर्नओव्हर यांचा, तरी गरीब माणसं. कुल्फीवाले अंकल आलेले, विचार केला निखिलला आईस्क्रीम घेऊन देऊया. कधीतरी भावाला पण म्हणजे आईस्क्रीम वगैरे दिली ना घेऊन, तर भाऊ आपला खुश होतो. बघा 10 रुपयाच्या आईस्क्रीमसाठी एवढा खुश झाला बिचारा, म्हणजे आपण त्याच्यावर 5 रुपये जरी खर्च केले ना. फायनली बिल्डिंगमध्ये आलो आहे. आता जातो घरी, जेवण करतो आणि आज संध्याकाळी आपण जाणार आहोत शॉर्मागड, डोंबिवलीची जी फेमस शॉर्मागड आहे ना, तिच्याकडे शॉर्मा खायला. आणि तिच्याशी पण बोलणार आहे, तर तिकडे भेटूया आणि बघूया तिची जी आहे, म्हणजे एवढं नाव झालं आहे ते खरंच टेस्ट वगैरे आहे स्टॉलला का असंच हाईप झाली आहे. तर चला आता जाऊयात घरी. काल पण व्हॉट्सअप इंस्टाला काय बोलला, मला समोर काय बोलला माहितीये का, मला समोर काय बोलला माहितीये, नास्तिक आहे तो, काय येत नाही मित्रासोबत चायनीज खायला असतं त्याला, स्कूल कॉलेजच्या मित्रांसोबत. आई शपथ, दोस्त नाला त्याच्यात काय बरोबर तर बोललो. यो बोलत होता तू मित्र आहे, तो माझ्या वयाचा, तू माझ्या वयाचा आहे. हा? तू माझ्या वयाचा, तू माझ्या बाजू शेजारचा आहे. शेजार धर्म. आता ये आईला आईला सायकल, बाप रे बाप, सायकल. 2 3 4 5 6 7 8 9 बघ भाऊ मी लागला. पटकन उचल, सायकल पटकन उचल. काय आता मी निघालोय आदित्य सोबत पिलूला घ्यायला. पिलू त्याच्या फ्रेंडच्या घरी गेलाय अनंतमध्ये. काहीतरी प्रोजेक्ट आहे त्यांचं सायन्सचं, मग ते वॉटर प्युरिफायर बनवत आहेत, तर त्यामुळं तो त्याच्या घरी गेलाय. मग आता जातो, त्याला घेतो आणि मग जातो शॉर्मा खायला. तर तू आ रे ना. तर काय फायनली आपल्याला श्लोकी भेटला आहे, त्याला घेतला आणि आता जाऊयात घरी. बीच रास्ते में गाड़ी लगा के चला गया, तो ये आता जाऊयात पटपट घरी, याला सोडूयात आणि मग तसं शॉर्मा खायला जाऊया. लाइन लगता है, पता है क्या शॉर्मा के लिए. तर काय फायनली आम्ही लोक आलेलो आहे. ते बघा तिकडे शॉर्मावाली ताई. आणि मी ना एवढ्या दिवस झालं बघायचो, पण मला कधी दिसली नाही. आज जाऊन ती दिसली मला, आणि मला भीती वाटते तिच्याकडे जाऊन बोलायची. म्हणजे पहिल्यांदा चाललोय असं कोणाकडे तरी विचारायला मी. हात पण थरथरतायत. आता आपल्यासोबत निखिल आहे, आधी आहे, आधी बोलेल, आधी चिकना बॉय. गाईस ते बघा तिकडे, आणि गर्दी तर भरमसाठ आहे.
गाईज फायनली आम्ही आलेलो इकडे. हे बघा, हा आहे ताईचा मेन्यू. आणि मला एवढ्या वेळ भीती वाटत होती, पण हा दादा मला बोलला कार्ड बिंदास. ताईला पण विचारला आम्ही. दादा बोला तर भीती नाही वाटत. हा दादा बोलला आता काय वाटत नाही. तर आता आपण ताईशी बोलूयात. आज का पार्टी तुषार की तरफ से. पण पैसा चुप रे, धगधग हो रहा है. गाण्याची फक्त पैसे हाँ ना, ठीक है ना, पैसा तुम लोग दो ना, मैं पार्टी देने के लिए तैयार हूँ. तर गाईज हे आहेत, यांच्यामुळं आज आपलं गाडी इथे आहे. म्हणजे मराठी माणसाला सपोर्ट करतात आपले मनसे. आणि छोटी छोटी पोरं पण इथं खायला आली आहेत. बाबू रोज खायला येतो. अरे अरे थांब. मी सुद्धा श्रावण शर्माला भेट देण्यासाठी भिवंडीहून आलो आणि या लहान मुलांना देखील हा शोरमा खायला दिला. त्यांना देखील आवडला आणि मी देखील एक रील्स करण्यासाठी आता उत्सुक आहे. कारण मराठी उद्योजक किंवा एक आदर्श म्हणून या गाडीकडे बघितलं जातं. आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा आपण फोटो बघितल्यानंतर नक्कीच आपल्याला एक मराठी माणूस कुठेतरी उद्योगधंदा करण्यासाठी ठाम उभा राहू शकतो असं आश्वासन मनसेकडून आपल्याला नक्कीच भेटते. तुमचा पण चॅनल आहे का युट्यूब? माझा इन्स्टाल चॅनल आहे सर्पमित्र प्रवीण पाटील म्हणून. आणि यूट्यूब चॅनल आहे, फेसबुकला पण आहे. तर काय यांना पण फॉलो करा आपल्या दादांना. आता जाऊयात, ताई तिकडे उभी आहे. तर गाईस तुम्ही गर्दी बघू शकता, इकडे लाईन लागलेली असते नेहमी. आज तरी गर्दी कमी आहे, नशीब आमचं भारी आहे. आता जाऊयात, ताईशी विचारूयात, ताईशी बोलूयात जरा. तर गाईस तुम्ही बघू शकता आता मी कुठं उभा आहे, श्रावण शॉर्मा डोंबिवलीमध्ये. आणि ताई लय फेमस होती, ताईनी लय काय म्हणतात ते अडचणी फेस केल्यात. तर आता आपण ताईशी बोलूयात की ह्याच्या पुढे ती काय पाऊल घेणार आहे, कसं करणार आहे. तर चला ताईशी भेटूयात आणि ताईशी बोलून घेऊयात जरा. तर गाईज आपली इथं ताई आहे. तर ताई, आता लय बरेचसे युट्यूबर वगैरे आले, इंस्टाग्रामला रील वगैरे बनवले, त्यांनी तुला मागचं विचारली तुझी स्टोरी वगैरे. पण मी तुला तुझं पुढचं विचार, म्हणजे आता तुझं इथं एक आउटलेट आहे, तर तू इन फ्युचर डोंबिवलीमध्ये अजून एक आउटलेट ओपन करायला बघणार किंवा शॉप टाकायला बघणार, असं काय? आता तर माझा छोटासा एक बिझनेस आहे, पण येणाऱ्या फ्युचरमध्ये मी त्याला मोठा करायचा प्रयत्न करते. म्हणजे शॉप टाकायला बघणार. आणि माझी फ्रँचायझी वगैरेचं काय? फ्रँचायझी जेव्हा मी एकदम कॅपेबल बनणार तेव्हा मी फ्रँचायझी टाकणार. आणि आता तुला काही इथं अडचणी वगैरे फेस करायला भेटतात? हा, रोजच, आज पण रोजच फेस करते. आता काय म्हणजे अविनाश दादा जसे आलेले, तर त्याच्यानंतर पण सेम अडचणी आहेत का थोड्या कमी झाल्यात काय? अडचणी सेम आहेत, फक्त त्यांचा म्हणजे काय बोलतात त्याला, बोलण्याचा टोन एकदम चेंज झालाय. म्हणजे प्रेमाने बोलताय आणि वाईट करताय. ओके, ठीक आहे, चालेल. चला तर गाईज, जसं की तुम्ही बघितलं, ताई अजून पण अडचणी फेस करते. आणि गर्दी तुम्ही बघू शकता इकडची. रेग्युलर कुणाचे आहेत? काय आता काय कस्टमरांची पण रिव्ह्यू घेऊ आपण. तर दादा तुम्ही इथं कधी येता? म्हणजे नाही, दररोज येतो कामासाठी, म्हणजे दररोज उभा असतो इथे संध्याकाळी. रोज येऊन फॉर्मा घेता का कधी कधी येता? नाही, दररोज घेतो, म्हणजे कधी कधी घेतो, पण असं आम्ही म्हणजे संध्याकाळी वेळ घालवण्यासाठी इथे येतोच. हा, तर दादा एक युट्यूब साठी व्हिडिओ विचारणार होतो. तर हा बोला ना. तू रोज इथे येतो का कधी? नाही, दररोज मंगळवारी येतो मी इथे. अच्छा, आणि तुला काय एक्सपिरियन्स म्हणजे चव वगैरे? नाही नाही, चांगलं चव बी चांगलं इकडचं. आणि दिदी पण चांगली आपली इथे. तर किती म्हणजे 10 पैकी किती द्यायला हे करतो? चांगलं आहे, 10 मध्ये 9 चांगलं आहे. ओके भाई, थँक्यू. नाव काय तुझं? दिनेश. ओके भाई, थँक्यू. तर काय जसं की तुम्ही बघितला, तर काका तुम्ही इथं म्हणजे नेहमी येता का? मी नाही पहिल्यांदा आलोय पहिल्यांदा आला? इथलंच आहे का डोंबिवलीमध्ये? डोंबिवलीमध्ये. बाबू तू डोंबिवली. ताईला भेटायला आलाय का शॉर्मा खायला आलाय? भेटायला घालतो. ताई आपली जाम फेमस झालेली आहे गाई. तर जसं की तुम्ही बघितलं, ताई एकदम एकदम मन मोकळी आहे, एकदम चांगली आहे आणि एकदम फ्रीली आहे. जास्त असं काय हे नाहीये. तर चांगलं आहे, मराठी माणूस उद्योग करतोय. सर्पमित्र प्रवीण पाटील इंस्टा. फायनली आपण शॉर्मा घेतलेला रेग्युलर रेग्युलर शॉर्मा आहे. खूप टेस्टी आहे, खूप टेस्टी आहे. मी तुम्हाला एकदम व्हिडिओवर खाऊन बसले. आता माझी वाली व्हिडिओ हा बघा, हा जो दादा आहे ना, यांनी मला जाम सपोर्ट केला. मला भीती वाटत होती व्हिडिओ काढायला, पण ह्यांनी मला प्रोत्साहन दिला म्हणून मी व्हिडिओ काढू शकलो. तर दादा तुझं पण मनापासून धन्यवाद. आणि
तुम्ही बघू शकता असा काहीतरी आउटलेट आहे. गाईस फायनली मी घरी आलेलो आहे आणि जे आपण सावंत ताईला भेटलो, सावंत शॉर्मा ताईला भेटलो ना, तर खरोखर गाईस ताई म्हणजे खूप मेहनती आहे ती. म्हणजे एक सेकंड पण थांबत नव्हती. मी तिथं उभा होतो ना, तर म्हणजे स्वतःहून आली विचारायला की तुम्हाला शॉर्मा पाहिजे का, कोणता पाहिजे. आणि म्हणजे 3 जण कामाला आहेत. एक तो दादा होता, तो दादा चपाती शेकत होता, ती रोटी शेकत होता आणि बाकीचे 2 चिकन हे करत होते, चॉप करत होते. आणि ही काय करायची, समजा एकाने चिकन चॉप केला, दुसऱ्यांनी ते रेडी केला, ही लगेच कस्टमरला द्यायला जायची. किंवा एखादा पोरगा बाजूला गेला, कुठंतरी साईडला गेला 2 मिनटासाठी ना, ही लगेच त्याचं काम करायला घ्यायची. म्हणजे एक सेकंद पण अशी फ्री नसते बसायची. म्हणजे आजकाल काय करतात, हां भाई 2 जण कामाला आहेत, मी तर काय बसून राहीन, मी शेट आहे, मी कायम बसून राहीन. पण ती अशी नाही भाई, ती खरोखर खूप मेहनती आहे. तर तुम्ही नक्की जावा ताईकडे, शॉर्मा घ्या, खावा. मस्त आहे शॉर्मा पण. आणि ताईचा स्वभाव पण एकदम छान आहे, एकदम पोलाईट आहे, एकदम फ्रेंडली आहे. आणि असं म्हणजे ॲटिट्यूड, इगो वगैरे नाही. आता ती एवढी व्हायरल झाली, एवढी फेमस झाली, पण असं नाही आहे की बाबा खायचं तर खा नाही तर जा, असं म्हणजे काय काय लोकांमध्ये असतं ॲटिट्यूड. तर असं तिच्यात अजिबात नाही आहे. तर रेकमेंड करीन की नक्की जावा, ताईला मदत करा, सपोर्ट करा आणि तिचा शॉर्मा वगैरे ट्राय करा. ओके, तर चला आजसाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.